उद्या देहूतून तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। पालखीची सर्व तयारी पार पडली आहे। वारकऱ्यांचा उत्साह आणि वारी संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घई। मिकी, सध्या या ठिकाणी लगबग उडालेली असणार आहे, तयारी पूर्ण झालेली आहे का पालखीची? नम्रता, खरंच आता मी देहू या ठिकाणी आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि त्यासाठी सगळ्या तयाऱ्या ज्या आहेत ते जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत। ते बंदोबस्त असेल, पोलिसांचा बंदोबस्त असेल, पालखीची तयारी असतील, मोठ्या संख्येने वारकरी देखील आता या तुकोबांच्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास 350 दिंड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मोठ्या संख्येने वारकरी आता देहू या तुकोबांच्या नगरीमध्ये जमलेले आहेत। माझ्याबरोबर एक दिंडी आहे जी बीडवरून या ठिकाणी आलेले आहेत। मोठ्या संख्येने उत्साह आहे, सगळ्यांच्या तोंडात तुकोबांचं नाव या ठिकाणी आहे। त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूयात। काय सांगाल, कुठून आलाय आणि किती वर्षापासून वारी करतो? मी पुण्यातून आलोय, 9 वर्ष झाले मला वारीला येतोय। 9 वर्ष झाली। तुकोबांच्या काय प्रार्थना करणार आहे यंदा? काय नाही, पाऊस पडावा, शेतकऱ्यांचा चांगला पाऊस पडावा। काय सांगाल, कुठून आला? मी बीड मधून माजलगाव पात्रोड या ठिकाणून आलो। आमची सद्गुरू म्हातारबाबा पात्रोडकर दिंडी जसा पालखी सोहळा सुरू झाला त्यापासून रथापुढे 1 नंबरची दिंडी आहे। मला 12 वर्ष पूर्ण झालीत वारी करत आहे आणि माझी एक तुकोबाराच्या चरणी अशी इच्छा आहे, प्रार्थना आहे, विठुरायाला मागणे की आपला पूर्ण महाराष्ट्र हा सुदृढ व्हावा, बळीराजा सुखावा आणि महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना जरा मालभाव जे आहेत ते योग्य द्यावीत ही तुकोबाराच्या चरणी आहे। तुकोबांच्या चरणी ते प्रार्थना करतायत की कर्जमाफी योग्य हमी भाव त्यांना मिळून दे। महाराज, काय सांगाल, काय महाराजांच्या चरणी प्रार्थना करता आपण? जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रात नव्हे तर भारत नव्हे तर सगळ्या जगतामध्ये सुख, शांती व प्रेमाचा संदेश देणारे हे जगद्गुरु तुकोबाराय विश्व शांतीचे केंद्र आहेत। सगळ्यांच्या चरणी, सगळ्या माऊलींच्या चरणी हीच, वारकरींच्या चरणी हीच, माऊलींच्या चरणी एक प्रार्थना आहे की जगामध्ये सुख शांती असावी, शेतकरी। त्याचबरोबर हे जे वारकरी या ठिकाणी जमलेले छोटंसं त्याचं आपल्यासाठी कीर्तन करणार आहेत। सुरू करा। हरे हरे पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थ व्रत, 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 व्रत एकादशी। आणि आजच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक।